वसुदेव देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुहे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सुरुवात करूयात. 29व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. आज 30व्या श्लोकापासून पुढे जाऊया. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशिर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशीः निर्ममः भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य. मयि म्हणजे माझ्या ठिकाणी, सर्वाणि कर्माणि सन्न्यस्व सर्व कर्म माझ्या ठिकाणी, सन्न्यस्व म्हणजे अर्पण करून, अध्यात्मचेतसा म्हणजे अध्यात्मनिष्ठ असं चित्त ठेवून, निराशीही निर्ममः भूत्वा निरासक्त होऊन आणि निर्ममत्व निर्मम म्हणजे ममत्व रहित होऊन, विगतज्वरः युद्धस्व विकारज्वर रहित होऊन युद्ध कर म्हणजे प्राप्त कर्म कर प्राप्त असं कर्तव्य कर्म कर. पूर्ण समग्र अर्थ या श्लोकाचा माझ्या ठाई माझ्या ठिकाणी सर्व कर्म समर्पित करून अध्यात्मनिष्ठ असं चित्त ठेवून निरासक्त आणि ममत्व रहित होऊन विकार ज्वर रहित होऊन युद्ध कर. खूप सुंदर असा अत्यंत सुंदर असा हा श्लोक. यज्ञार्थ कर्म सांगून झालीत. यज्ञार्थ कर्म करून मुक्त संग हो असं 9व्या श्लोकामध्ये या 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये सांगून झालं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्म बंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. आता क्रियेला म्हणजे कुठलंही कार्य करत असताना जी आपण क्रिया करतो त्या क्रियेला यज्ञ भावनेची जोड दिल्या गेली आणि मग कर्माची उदात्तता वाढली. एवढं करून सुद्धा आता आपल्याला तिथे थांबता येत नाही, कारण ते जे यज्ञार्थ कर्म आहे ते आपण करतो आणि हे आपण करण्याचा जो आविर्भाव मनावर असतो त्यापासून आपण कसं सुटणार. त्या श्लोकामध्ये अजून एक असं म्हटलेलं होतं की मुक्त संग समाचर. मुक्त संग कसं व्हायचं आणि त्या मुक्त संग कसं व्हायचं त्याचं उत्तर आता या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि ते उत्तर असं आहे की कर्म ईश्वरार्पण कर. असं कर्मयोगाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणाची ठेवण कशी असावी हे शिकवणारा अत्यंत सुंदर असा हा महान असा श्लोक आहे. याच सारखा अजून एक श्लोक पुढे 12व्या अध्यायात देखील आलाय. तो म्हणजे ये तू सर्वाणी कर्माणी मयि सन्न्यस्य मत्पराः. आपण हा श्लोक शिकलेलो आहोत. तर ह्याचा देखील अर्थ तसाच आहे.
या दोन्ही श्लोकांमध्ये जे सांगितलेलं आहे ते एकच आहे. म्हणजे गीता पुन्हा पुन्हा ते महत्वाचा असा काय विषय असला पाहिजे की जो पुन्हा पुन्हा वारंवार सांगत आहे, आपण सर्व कर्म अर्पण करणं आणि चित्तानी अध्यात्मपर होऊन राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे, असं गीता सारखी सांगते आपल्याला. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, माझ्या ठाई सर्व कर्म तू आता अर्पण कर, असं म्हणतायत भगवंत. संन्यास या शब्दाचं जेव्हा आपण विश्लेषण करतो, संन्यास सम्यक नि आणि आस असं म्हटलेलं आहे. सर्व आस म्हणजे आसक्ती, अपेक्षा, ओढ, बंधन जी आहे ह्या सर्वांना सोडून देणं. एखादी गोष्ट नुसती सोडून देण्यापेक्षा ती अर्पण केल्यामुळे ती त्यामध्ये ती तुटकता निर्माण होत नाही आणि आपल्याला मोकळं पण होता येतं. बघा, जेव्हा एखादी मुलगी लग्नाची होते, उपवर मुलगी असते, तेव्हा तिला तसंच सोडून देणं आणि तिचं कन्यादान करणं यामध्ये जो फरक आहे तोच फरक एखादं कर्म सोडून देणं आणि ते कर्म अर्पण करणं, देवाला अर्पण करणं, यामध्ये जो फरक आहे तोच आहे. आता मला सर्व कर्म अर्पण कर या ठिकाणी मला म्हटलेलं आहे. मला म्हणजे कोण? तर मला असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा ते ईश्वराला उद्देशून आहे. आपल्या मनामध्ये जी देवता, जे गुरु, जे संत, सत्पुरुष यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये भाव आहे त्यांना कर्म अर्पण करण्याने ते ईश्वराला प्राप्त होणार आहे. सर्व रूप ईश्वराचीच आहे आणि त्यामुळे अमुक एका रूपालाच तू हे अर्पण कर असा आग्रह इथे नाही. आता कर्म अर्पण कसं करायचं? प्रत्येक कर्माचा अंतःकरणावर आपल्या एक ठसा उमटत असतो. आपण जे काही कर्म सतत करत असतो त्या कर्माचा आपल्याच मनावर कुठेतरी एक ठसा उमटतो. त्या कर्माचा त्या आपल्या अंतःकरणावर होणारा जो संस्कार आहे हेच त्या कर्माचं त्या व्यक्तीला मिळणारं ते फळ असतं. ते जाणवणारं फळ आहे. हा संस्कार अनेक लहान मोठ्या संस्कारांनी युक्त असतो. त्यात ते कर्म करण्याचा अनुभव असतो, चुकांची जाणीव असते, त्याच्या सर्व मार्गांची ओळख असते, जास्त आणखीन काय चांगलं करता आलं असतं याची पण हळूहळू नोंद घेतली जाते. ही सगळी कर्म जी आहेत ते कर्म करण्यासंबंधी आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या क्षमतेनुसार नीट पूर्ण केलं नसेल तर आपल्याला कुठेतरी मनामध्ये रुखरुख पण लागली राहते. का आपण आपल्या क्षमते नुसार जर ते कर्म नीट केलं तर आपल्याला समाधान पण मिळतं आणि हे सगळं आपल्या अंतःकरणावर उमटत जातं. हा सगळा नॅचरल म्हणजे नैसर्गिक भाग आहे. त्यामध्ये सोडून देणं किंवा अर्पण करणं यामध्ये काही येत नाही. पण या व्यतिरिक्त या संस्कारामध्ये जेव्हा मी केलं, माझ्यामुळे झालं, आपण नसतो तर काय झालं असतं वगैरे जी कर्तृत्वाची जाणीव होते, त्यातून आपण स्वतः जो आत्मगौरव करून घेतो ना, ते कोणालाही आपण बोलून जरी दाखवलं नाही तरी कर्माच्या कर्तृत्वाच्या मोठेपणाचा जो अहमयुक्त जो भाव आहे, हा मोठेपणा, हे ऐश्वर्य, हे भोग प्राप्त व्हायला हवे अशी जी अतृप्त इच्छा आपल्या मनात असते. आपली कर्म ही जी ऐहिक फळं आहे, आपली जी आपण कर्म करतो त्याची जी काही फळं आहेत ती मला अशी अशी मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या इच्छांमध्ये आपण वावरतो, त्यात आपण रमतो. ही झाली कर्माविषयीची आसक्ती. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या शब्दामध्ये कर्तृत्वाचा मृदू आणि कर्मफळाचा आस्वादू असं त्यांनी म्हटलेलं आहे. यामुळे मन आणि बुद्धी यांमध्ये लोक अडकून बसतात आणि म्हणूनच या बंध करणाऱ्या ज्या गोष्टी, बांधून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी या सोडायला हव्यात असं ते म्हणतात. कर्म अर्पण करणे म्हणजे कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार आणि त्याला चिकटलेली फळाची जी भोक्तृत्वाची जी भावना आहे, जी उपभोगात्मक वृत्ती आहे, आसक्ती आहे, हे सगळं ईश्वराला अर्पण करणं आवश्यक आहे. मनाच्या आपल्या या ज्या पक्क्या झालेल्या ज्या गाठी आहेत ना, या गाठी स्वतःच्या स्वतःला सोडताच येत नाही. त्यापेक्षा या बांधणाऱ्या दोऱ्यात जर आपण अर्पण करून टाकल्या तर आपल्याला जास्त सोयीस्कर होईल. आता कर्माच्या कर्तृत्वामध्ये ती जी जाणीव असते त्यात वाईट काय असतं असा विचार काही जणांच्या मनात येतो. आता कर्माची कर्तृत्वाची जी भावना आहे म्हणजे आपण एखादं कर्म करतो ते मी केलं आहे ही जी भावना आहे ही नैसर्गिक आहे, ही नॅचरल आहे. कारण प्रत्येक व्यक्ती जेव्हा काही कर्म करतो तेव्हा मी केलं असं वाटणं स्वाभाविक आहे. एखादा सर्जन आहे आणि त्यांनी जर एखादी अवघड अशी शस्त्रक्रिया जर केली आणि ती यशस्वी रीतीने केली तर त्याला कर्तृत्वाची सहज जाणीव झाली असते. त्यातून तशा प्रकारचं आणि त्याहून सूक्ष्म आणि अधिक चांगल्या प्रकारचं शल्यकर्म करावं असा त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो.
प्रत्येक जण त्याचं कर्म जसं आणखीन उत्कृष्ट पद्धतीने करायला लागतं, तसे हळूहळू त्याच्या अंतरंगामध्ये संस्कार होत जातात. मग अगदी ब्रेनचं ऑपरेशन असो किंवा इतर कुठलंही, किंवा अगदी साध्या चिखलाचा गोळा चढवून त्याला आकार देण्याचं असो किंवा त्यावर नक्षी काढण्याचं असो, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कर्मकौशल्य प्राप्त करून घेत असताना एक एक टप्पा जेव्हा पार करतो, तेव्हा कर्तृत्वाची जाणीव आणि तिच्यातून आत्मविश्वास वाढीस लागतो आणि विकास होत जातो. आणि या मार्गामध्ये कर्तृत्वाची जाणीव जी होत जाते की मी हे करू शकतो, त्यामुळे माझा जो आत्मविश्वास वाढतो, त्याच्यात काही वाईट नाहीये, यात काही गैर नाहीये. पण त्यातून उद्भवणारा इतरांपेक्षा मी मोठा आहे, आपण मोठे आहोत, आपल्यासारखं कोणीच नाही, ही जी आहे, ही भावना जी आहे, हा तुलना करणारा जो अहंकाराचा आविर्भाव आहे, तो मात्र त्या व्यक्तीच्या एकूण विकासाला हळूहळू प्रतिबंध करू शकतो आणि मग व्यक्तीची उन्नती होत नाही. कर्म पूर्ण व्हायला ज्या अनंत गोष्टी लागतात, त्यातलं माझं करणं ही केवळ एक गोष्ट आहे, हे विसरलं जातं. केवळ आपल्याच करण्यामुळे हे सगळं झालं, हे अज्ञान आहे. त्यात रमण्यामुळे अंतःकरण हळू ज्ञानमय न होता ते भोगमय होऊ लागतं. डॉक्टरी भाषेमध्ये जर बोललं, तर कर्तृत्वाच्या जाणीवर येणाऱ्या अहंकाराचा ट्यूमर आधी काढणं आवश्यक आहे किंवा तो येऊच नये अशी अवस्था म्हणजे काय, तर कर्म अर्पण करणं. कर्म अर्पण का करायचं? भगवंत सांगून गेलेत की सर्व कर्म ईश्वरार्पण कर. म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला हवं की देवाला आपल्या कर्मांची आवश्यकता आहे, म्हणून तू मला कर्म अर्पण कर असं तो म्हणतोय, असं नाहीये. तर हे कर्म समर्पणाचं आहे. आपण कर्माच्या बंधनात अडकू नये असं म्हणायचं आहे. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य, आणि पुढे म्हटलंय युध्यस्व. माझ्या ठिकाणी सर्व कर्म तू सोडून दे, अर्पण कर आणि युद्ध कर. आता हे ऐकायला जरा विचित्र वाटतं, कारण एकाच वाक्यात कर्म सोडायलाही सांगितलेलं आहे आणि दुसऱ्याच वाक्यात युद्ध कर म्हणजे कर्म कर असं देखील म्हटलेलं आहे. अर्जुनासाठी त्यावेळी ते युद्ध हे त्याचं प्राप्त कर्तव्य कर्म होतं, म्हणून त्याला युद्ध कर असं सांगितलेलं आहे. सर्वांसाठी म्हणून जर बघितलं, तर ईश्वराला सर्व कर्म मनोमन अर्पण करून जर आपण आपली प्राप्त कर्तव्य कर्म जर करतच राहिलो, तर अशा प्रकारची जी भावना आहे, ही भावना अत्यंत उत्कृष्ट भावना होऊ शकते. एखादं धर्मकृत्य पार पडलं की शेवटी श्री कृष्णार्पणमस्तु किंवा हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु किंवा इदम न मम असं जी काही म्हणायची पद्धत आहे, ती याचसाठी आहे. इदम न मम आपण म्हणतो बघा, हे माझं नाही, हे माझं नाही हे म्हणण्यामध्ये जे जे दृश्य पदार्थ आहे, ज्या ज्या क्रिया होत आहेत, त्यामागची जी प्रेरणा बुद्धी आहे आणि ती कर्माचं जे काही ऐहिक फळ आहे, ते त्यातून निघणारं जे पुण्य आहे, ते सर्व माझं नाही. माझ्या मागे माझेपणाच्या भावनामध्ये मला अमुकच हवंय, अमुकच नको आणि अमुकच असण्याची आकांक्षा मी धरली आहे. ही जी हव्यासाची आस आहे किंवा हव्यास जो निर्माण होतो, माझं मला, हे जे बंध आपल्यात निर्माण होतात, ते इदम न मम म्हणल्यामुळे थोडेसे हळूहळू मोकळे होतात, शिथिल होतात, कमी होतात. अर्पण करण्यासाठी कर्म चांगलं असणं आवश्यक आहे. कारण अर्पण करत असताना सगळ्या गोष्टी करून आपण अर्पण करू का? नाही. त्यासाठी आपण जी काही कर्म करतोय, ती चांगली उत्कृष्ट कर्म असली पाहिजे आणि तीच आपण भगवंताला अर्पण करणार. एखाद्या मोठ्या माणसाला जेव्हा आपण काही देतो, तेव्हा आपण आपल्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं, चांगल्या म्हणजे पॅक करून, जसं आपण गिफ्ट पॅक करतो तशा पद्धतीने म्हणा, आणि चांगल्या पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि ईश्वर कसा आहे, ईश्वर तर आपल्या सगळ्यांमध्ये मोठा आहे. त्यामुळे जे कर्म आपण त्याला अर्पण करणार, ते जास्तीत जास्त चांगलं आणि चांगल्या क्षमतेने केलेलं, तसंच दक्षतेने म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ते करणं आवश्यक आहे. आणि ते कशाने गिफ्ट पॅक करावं, कुठल्या आवरणाने, तर प्रेमाच्या आवरणाने ते आपण व्यवस्थित पद्धतीने त्याला अर्पण करावं. अर्थात हे सगळं जे आहे, हे सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर एखाद्या व्यक्तीने समजा चोरी केली आणि चोरी करून ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु इदम न मम असं जर त्यांनी म्हटलं, तर अशा प्रकारे दुष्कर्मातून सुटण्यासाठी म्हणून धार्मिक मार्ग म्हणून त्यांनी जर त्याचा उपयोग करायचा प्रयत्न केला, तर चोरच काय, सज्जन माणूस सुद्धा
आपल्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी कधी कधी अशा पद्धतीने म्हणू शकतो, झालं गेलं गंगार्पणमस्तु असं म्हणतात. असं म्हणायची काही एक अशी पद्धत आहे. त्यानंतर एकमेकांमध्ये जे काही वितुष्ट वाद निर्माण होतात, चुकीचं बोलणं एकमेकांना म्हटलं जातं किंवा कोणी कसं वागतं, तेव्हा संबंध पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी मागच्या आठवणी ज्या आहेत त्या अडसर बनत असताना ते काढून टाकायला हवं, म्हणून अशा पद्धतीने म्हटलं जातं. पण या श्लोकामध्ये जे ईश्वरार्पण जे अभिप्रेत आहे ते अशा बोचत असलेल्या गोष्टींबद्दल अजिबात नाही. आपल्याकडून जे चुकीचं घडलं आहे ते सोडायला, म्हणजेच त्याची जबाबदारी सोडायला, त्याची त्रासदायक आठवण सोडण्यासाठी म्हणून माणूस तर नेहमी तयारच असतो. दुसऱ्यांच्या चुका देखील आपण ती तेवढी आपली माणसं असतील तर आपण प्रेमाने सोडून देतो. याचं कारण आपल्याला संबंध टिकवायचे असतात. पण इथे संबंध सोडायचा आणि तो देखील आपल्या चुकांचा नाही, तर दुसऱ्यांचाही चुकाचा नाही, तर आपल्या चांगल्या वागण्याचा, लोक ज्याला सद्वर्तन म्हणतात, त्याची प्रशंसा करतात, ते तसं करून त्याचा संबंध सोडायचा असा आहे. आणि ते काही खूप सोपं काम नाही. आपण पण याहून जर का आपल्याला अधिक उच्च पातळीवर जर जायचं असेल, धर्माच्या शाळेत जाऊन त्याची थोडीशी जर तयारी, भोकमपट्टी करणे म्हणजे तयारी करायची असेल, तर हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु इदम न मम असं म्हणणं आणि अशा पद्धतीने वागणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्यक्ष जे आपलं जीवन आहे हे विश्वविद्यालय आहे आणि त्यात वेगवेगळ्या परीक्षा सतत होतच राहतात आणि शालेय पाठांतरामध्ये किंवा शालेय शिक्षणामध्ये पाठांतरी करायचं असतं आणि प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक पण द्यायची असतात आणि अशा वेळी हे सगळं फार अवघड असतं. अंतःकरणावर कर्तृत्वाचा अहंकार जो आहे तो सतत येत राहतो आणि त्यामुळे मग माणूस कर्मयोगात जात नाही. त्यासाठी सतत सावध राहून, सूक्ष्मपणे पाहून या मोठेपणाच्या ज्या आविर्भावाला आहे त्याला आपण हाकललं पाहिजे. तो अहम जो आहे तो मोरासारखा नाचरा असतो, उंदरासारखा कुठेतरी तोंड घालणारा असतो आणि काहीतरी कुरतडणारा असतो. वाघसिंहासारखा तो बलवान क्रूर असतो, डरकाळा फोडणारा असतो. बैलासारखा तो मरक्रूर असतो, महिषासारखा तो कुठेही धडक द्यायला तयार असतो. आणि म्हणूनच देवाचं वाहन बनवण्यानेच तो नमेल, तो शांत होईल, म्हणून विविध देवतांनी कदाचित ही प्रतिकारात्मक वाहनं वापरली असावीत. कर्म ईश्वरार्पण कसं होतं? कृष्णार्पण वस्तू असं म्हणून कर्म कृष्णार्पण होतं का? या प्रश्नावर गुरुदेव रानडे यांनी म्हटलेलं आहे की नामस्मरणात केलेलं कर्म सहजच कृष्णार्पण होतं. तुका म्हणे करिता काम हृदयी नाम धरीन, हे कर्म करण्याचं, अर्पण करण्याचं एक सुंदर सूत्र आहे. रोज देवाला म्हणावं, देवा केलं ते तू खूप छान केलंस, तुला तुझं कर्म, तुला तुझंच हे मी अर्पण करतोय. किंवा देवा झालं एवढं चांगलं झालं नाही, पण जसं असेल तसं मी तुला अर्पण करतो. आणि फळाच्या बाबतीत असं म्हणावं, तुझी तशी इच्छा तशी माझी इच्छा. दिवसातून एकदा जरी असं एवढं म्हटलं तरी कर्माचं, मोठेपणाचं, यशाचं, अपयशाचं ओझ मनावरून उतरून जातं. कर्माच्या बंधनातून सुटण्याचा हा एक मंत्र आहे. देवा मी हे सगळं तुला अर्पण करतो आहे. यामध्ये मी हा काढून टाकणं आवश्यक आहे. आणि हे कोणी शिकवलंय हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ते म्हणतात, त्यांचं जे ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे ती अत्यंत सुंदर पद्धतीने स्वरूपानंद स्वामी म्हणतात, शिव होऊन शिव यजिजे, ही परमभक्ती जाणीजे, शिवस्वरूपी समर्पिजे कर्मभाव, परी ते मिया अर्पी समर्पिले, हेही वासने माझी नाही ठेविले, ऐसे धुवोनी कर्म दिले तया हाती, तोची एक कार्य करता, तोची एक सिद्धीस नेता, मग भक्ता लागी चिंता उरली कोठी. अत्यंत सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की असा विवेक, अहंकार न बाळगणं हा अर्पण करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. खर तर कर्मफळ ईश्वरार्पण करणं हे काही केवळ तंत्र नाही, त्याचा मंत्र आहे. देवाबद्दलचं प्रेम असणं हे फार आवश्यक आहे. पांडुरंग शास्त्री म्हणतात की आईला मिळालेला पेढा ती मुलाला जशी सहजपणे आणि अत्यंत प्रेमाने देते, तसं सहज प्रेमाने आपण आपलं जे काही केलेले जे कर्म आहे त्याचं जे फळ आहे ते ईश्वराला अर्पण करावं. त्यातला जो त्याग जो आहे तो सहज आहे, तो जबरदस्ती नाही आहे. आणि त्यातलं जे प्रेम आहे ही अत्यंत मुख्य भावना असते. अर्पण जेव्हा आपण करतो त्याचे जे अंतरंग काय आहेत बघा, धर्मात आणि धर्मकृत्यामध्ये दिलेली जी काही शिकवण असते
ती सतत लक्षात ठेवणं, नामस्मरणामध्ये कर्म करणं, श्रवण मनन निधिध्यासन आणि ध्यान योग याद्वारे आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानात राहणं ही एक प्रक्रिया आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या हातून चांगल्या कर्माविषयी माझं कर्म म्हणून अंतरंगात स्वतःच्या मोठेपणाचा आविर्भाव न राहणं या स्थितीला येणं, आणि यालाच म्हणतात स्वसमर्पण. हरिओम तत्सत अशा स्मरणाने अंतःकरण हळूहळू शुद्ध होत जातं. जगन्माता, देव आणि गुरु यांच्या अस्तित्वाशी मन संबंधित होणं आणि त्यावेळेला मनाने इतर सगळं काही सोडून देणं, अगदी स्वतःचं वेगळेपण सुद्धा, हे अर्पण करणं हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया विसर भोळा गोविंद कळा कौतुके, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी जे गोविंदाच्या कळा म्हणून सांगितलेलं आहे, त्यामध्ये व्यक्तित्वाचा विसर देखील पडतो हे सांगितलेलं आहे. माझ्या ठाई सर्व कर्म अर्पण करून युद्ध कर, असं म्हणायला थोडंसं विसंगत वाटतं. आता युद्ध कर म्हणजे या ठिकाणी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. विजयी वृत्तीने कर, उत्साहाने कर, एकाग्रतेने कर आणि चांगलं आणि प्राप्त कर्तव्य कर्म समजून कर. कर्म अर्पण करून कर्म कसं करावं, तर सर्व कर्मांसाठी जी शक्ती, बुद्धी आणि साधना लागते ती अनुकूल असावी लागते. अंतःकरणात ती करण्यासाठी जी प्रेरणा लागते, त्यामुळे ते ईश्वराला हळूहळू कर्म मिळत जातं. सर्व कर्तृत्व हे ईश्वरामुळे आहे, ही जाणीव जर मनात ठेवली तर देवाच्या स्मरणात केलेलं जे कर्म आहे ते त्याला सहज अर्पण होतं. या ठिकाणी अध्यात्म चेतसा असा अजून एक शब्द आलेला आहे. कर्माच्या कर्तृत्वाचा जो अहंकार माणसाला होतो, तो देवाला जर अर्पण केला तर मन मोकळं होतं. आणि मग मला एक सांगा, की जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा ते मन कुठे जाईल? कुणाचंही मन, प्रत्येकाचंच मन. आपल्याला बहिणाबाईंनी म्हटलंय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येती पिकावर. म्हणजे मन हे कुठेही गेलं तरी ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत गुंतून राहणारच. मग अशा वेळी काय करावं? अशा वेळी त्याला योग्य जागा जर मिळाली नाही तर हे जे मोकळं मन आहे हे मोकाट होऊन जाईल. आणि त्याची नेमकी जागा कुठे आहे ते आता भगवंत या अध्यात्म चेतसा या शब्दाने सांगत आहे. सर्व संबंध जेव्हा सोडण्याचा आपण चित्त जे आहे तो त्याचा तो विचार नसतोच. मग ते सतत कुठे ना कुठेतरी जेव्हा आपल्याला जोडून ठेवायचं आहे, कधी ते भावनेने देवाशी जोडून ठेवावं, तर कधी आणि असं नाही केलं तर ते कुठल्या तरी कामनेने, इच्छेने जगातल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची ते संबंधून राहणारच आहे. त्यातून वेगवेगळे संस्कार ते घेतं. कधी कधी ते चढून जातं, कधी ते भीतं, कधी अस्थिर होतं मन, तर कधी मरगळतं. आणि या सगळ्यांमधनं ते थकतं. काही चांगलं जर घडायचं असेल तर चित्त प्रसन्न असणं आवश्यक आहे, शांत असणं आवश्यक आहे. आणि चित्त आपला चंचल स्वभाव टाकून शांत आणि स्थिर कसं होईल, तर अध्यात्म चेतसा या शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या शुद्ध जाणीवेशी जेव्हा चित्त संबंधित म्हणजे अटॅच होऊन राहतं, तेव्हा अध्यात्म चेतस होतं. टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. पुढे 8व्या अध्यायामध्ये अध्यात्म म्हणजे काय, 8व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलेले प्रश्न आहेत, त्यामध्ये अध्यात्म म्हणजे काय या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात की स्वभाव अध्यात्म उच्चते. अध्यात्म चेतस होणं म्हणजे चित्ताने स्वभाव, स्व म्हणजे स्वमध्ये, स्वतःमध्ये, आत्मभावामध्ये राहणे. वस्तुतः हे ध्यान प्रक्रियेमधून जास्त स्पष्ट होत जातं. जेव्हा आपण शांत वेळी आसनावर शांत बसून डोळे मिटून मस्तकावर लक्ष केंद्रित करतो, ओंकारासारखा एखादा मंत्र स्मरत राहत चित्तातल्या वृत्ती हळूहळू जेव्हा कमी होत जातात, योग्य प्रकारे वेध घेतला तेव्हा स्वची जाणीव हळूहळू चित्ताला व्यापून राहते. हेच अध्यात्म चेतस होणं आहे. या जाणीवेचा ध्यानात परिचय करून घ्यावा लागतो. ही देवाची ज्ञानशक्ती आहे. तो या स्वरूपात आपल्याला स्वतःमध्ये प्रतीत होतो. अध्यात्म चेतस होणं म्हणजे हे रोजच्या उपासनेतून साधत जातं. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा या शब्दांमधून समर्थ हेच सांगतात. त्यांचा राम म्हणजे आत्माराम आहे. या आत्मारामाशी माणसाने संबंध ठेवणं आवश्यक आहे. आत्मराम उपासना तेने पावले निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही, असं दासबोधांमध्ये ते म्हणतात.
त्यांची ध्यानातली पद्धत ते सांगताना म्हणतात, मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. आता युद्धामध्ये अध्यात्म कुठून आलं, हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण राहतो. युद्ध करण्याच्या वेळी हे सगळं अर्जुनाला का सांगितलं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. त्याचं उत्तर असं की यात जे जे सांगितलं आहे ते सगळं काही युद्ध म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म करण्याची वेळ नव्हे, तर ती करण्यापूर्वी मनोधारणा म्हणजे आपली मनस्थिती तयार करण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. रोज थोडा वेळ हे करता करता हळूहळू आपल्याला आत्म अनुसंधान साधू लागतं. स्वच्या जवळ आपण पटकन जाता येतं. कर्मापूर्वी आणि पुढे पुढे कर्मात देखील हे हळूहळू शक्य होतं. युद्ध करत असताना मध्येच ध्यान कर असं कोणी सांगणार नाही. भगवान श्रीकृष्ण तर मुळीच नाही. पण अध्यात्म चेतस होणं म्हणजे चित्ताने स्वसंबंधित राहण्याची जी प्रक्रिया आहे, चित्ताच्या स्थिरतेसाठी, ते सत्वशील होण्यासाठी आणि त्यातून घडू शकणाऱ्या चांगल्या कर्मासाठी इथे सांगितलेली आहे. चित्ताने सतत शरीरपर होऊ नये, शक्य तेवढं अध्यात्म चेतस होऊन राहावं, अंतर्यामी देवाशी चित्त जोडून राहावं. कर्म करत असताना सर्व प्रकारच्या कामनिक उद्देशांना सोडून ते करत राहावं आणि वेळ मिळेल आणि परिस्थिती असेल तेव्हा उचित वेळी धर्म आणि मर्यादा यात राहूनच सर्व भोग उपभोगावे असं इथे ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर, ही पण सुंदर वाक्यरचना आहे बघा. त्यातला एक एक शब्द आपल्याला बघायचा आहे. श्लोकाच्या या उत्तरार्धामध्ये असणाऱ्या कर्म उत्कृष्ट व्हावं म्हणून 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कर्म उत्कृष्ट व्हायला हवं असेल तर त्या व्यक्तीने निराशी होणं म्हणजे आसक्ती रहित होणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे निर्ममः म्हणजे ममत्व रहित होणं आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे विगत ज्वरः म्हणजे ज्वर रहित होणं आवश्यक आहे. हे 3 शब्द 3 काळांशी संबंधित आहेत बघा. निराशी हे हा जो शब्द आहे, हे जे पद आहे हे भविष्य काळाशी, निर्मम हे वर्तमान काळाशी आणि विगत ज्वर हा शब्द भूतकाळाशी संबंधित आहे. आणि हे सगळं स्वामी चिन्मयानंदांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने सांगितले आहे. निराशी म्हणजे काय? निराशी ही आसक्ती रहित होऊन तू कर्म कर. आता बघा, पुढच्या काळात ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्याशा वाटतात, ज्या घटना घडाव्या असं आपल्याला वाटतं, त्यासाठी अंतकरण हळूहळू मानसिकता तयार करत असतं आणि त्या योग्य दिशेने पुरेसे प्रयत्न वर्तमानात करावे लागतात. माणूस त्या प्रयत्नांना प्राधान्य न देता कर्म चांगल्या होण्यासाठी म्हणून अंतःकरणाने संबंधित न राहता इच्छापूर्ती झाली तर काय काय मजा येईल या मनोराज्यातच तो बऱ्याच वेळा वावरत राहतो आणि तेव्हा त्याच्या हातून वर्तमान काळ देखील निसटून जातो. म्हणून निराशी म्हणजे फळाच्या सुखाच्या कल्पनांमध्ये निरासक्त राहणं हे फार आवश्यक आहे. गीतेच्या निराशी ही या शब्दामध्ये निराश असा शब्द अजिबात अपेक्षित नाही. भविष्यातल्या सुखांच्या मनोराज्यामध्ये रममाण होऊन वर्तमानामध्ये असलेल्या कर्माच्या कौशल्याकडे दुर्लक्ष करू नको असं भगवंत इथे सांगतायत. माणसाला इच्छा आकांक्षा तर असतातच, त्याच्या काही वृत्ती तरंग सतत येतच राहतात. त्यानुसार कर्माची दिशा माणूस ठरवत असतो. बऱ्याच वेळेला प्रयत्न करून अपयश आलं की माणूस काय म्हणतो, अहो शेवटी काय देवाची इच्छा. संतांच्या बाबतीत ही गोष्ट ते प्रथमच सांगतात की आपण प्रयत्न करूया आणि मग देवाची इच्छा. ज्याने यश अपयश अगोदरच देवाला अर्पण केलेलं आहे असा व्यक्ती त्याचं काम करत असताना त्याला त्या गोष्टीचा ताण येतच नाही. एकदा एकदा एका माणसाने संत इच्छामरणी कसे असतात असा प्रश्न गोंदवलेकर महाराजांना विचारला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की इच्छा होईल तेव्हा निसर्गक्रम झुगारून मर्जी लागेल तेव्हाच मी माझा देह सोडेल असं म्हणणारा हा इच्छामरणी नाही, तर ज्याने आपली इच्छा भगवंताच्या इच्छेत विलीन करून टाकली असा माणूस म्हणजे इच्छामरणी असा त्याचा अर्थ आहे. माणसाची देहबुद्धी गेली की त्याची स्वतंत्र अशी काही इच्छा उरतच नाही, म्हणजे तो इच्छामरणी होतो. आणि हे कशाने शक्य होतं, तर हे नामानी साधतं. समर्थ म्हणतात की देवाने इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. आता दुसरा शब्द आहे निर्ममो भूत्वा, म्हणजे ममत्व रहित होऊन कर्म कर. आता हा शब्द वर्तमान काळाशी संबंधित आहे.
वर्तमानामध्ये मला जे प्राप्त आहे त्यावर माझेपणाचा अधिकार आणि आसक्ती घट्ट धरून राहण्याच्या प्रवृत्तीला ममत्व असं म्हणतात. मन हजार गोष्टींमध्ये जर का वाटलेलं असेल तर कर्मासंबंधीची जी एकाग्रता आहे ती हळूहळू कमी होत जाते. ज्यांच्यावर माझं प्रेम आहे अशा माझ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आणि त्यातून मिळणारं जे काही सुख आहे ते नेहमी करता मला प्राप्त व्हावं अशी एक भावना मनात असते. आणि ती त्यातूनच हळूहळू ती समजा जर हे नष्ट झालं तर काय होईल अशी भीती पण असते. आणि आहे ते पण जर गेलं तर कसं होईल या भीतीमध्ये माणूस जगत राहतो. आणि वर्तमानामध्ये त्याच्याजवळ जे काय आहे त्याबद्दल त्याचं ते पकडून ठेवण्यामध्ये त्याचं मन हळूहळू वळतं. आणि मग जे काही चांगलं काम चालू आहे त्यातून त्याचं लक्ष हळूहळू कमी होतं. समजा एखादी मुलगी परीक्षेला बसली आणि तिची आई एखादा ग्रंथ वाचते आहे आणि अशा वेळी तिचं तिकडे काय चालू आहे, तिला प्रश्न नीट आले का, नाही आले तर मग तिचा पेपर कसा जाईल, तिने अभ्यास कसा केला आहे, त्यातून नर्वस होऊन ती घरी परत येईल का, या विचारांमध्ये जर आई गुंतून राहिली तर माझी मुलगी तिला अपयश आलं तर तिला भोगावा लागणारा त्रास, तिला तिला होणारा जो त्रास आहे त्यातून मला तो त्रास होईल, ह्या सर्व गोष्टी ममत्वातून ज्या निर्माण झाल्या त्यातून मनाची जी अवस्था कशी आहे त्यातून जो ग्रंथ ती व्यक्ती वाचते आहे त्यामध्ये तर अजिबात लक्ष लागणारच नाही. गीतेमध्ये हे जे निर्मम सांगितलेलं आहे यामध्ये निष्प्रेम व्हायला गीता म्हणत नाही. म्हणजे कुणावरही प्रेम करू नका असं गीता म्हणत नाही. प्रेमात नैसर्गिकता असणं आवश्यक आहे, पण त्यामध्ये गुरफटून जाणं आणि त्याच्याशिवाय काहीच न सुचणं, त्यावर पकड ठेवणं, त्यावर अधिकार ठेवणं आणि मुख्य म्हणजे कर्माच्या उद्देशांवर किंवा करणं जे काही करतो आहे त्यावरच लक्ष ठेवणं, त्यावरच सतत लक्ष ठेवणं, या गोष्टींवर इथे गीता आक्षेप घेते. आपली भूमिका कशी असली पाहिजे. निर्ममः या पदाला अनुसरून समर्थ म्हणतात की आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. देवाच्या इच्छेनेच करावं आणि आहे तितुके देवाचे एवढं जरी आम्हाला कळलं तरी सफिशियंट आहे. रोज देवाला एकदा शांतपणे नमस्कार करून मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, देवा तू सगळं आहेस, तू सर्व काही देणार आहे, सर्व काही तुझंच आहे आणि तुझी इच्छा ही माझी इच्छा असं म्हणून अंतःकरणाचा भार उतरवून उद्दिष्टांसाठी जर प्रयत्न केला तर आपण पूर्णपणे मोकळे होऊन जातो. आता तिसरा शब्द आहे विगत ज्वरः, म्हणजे ज्वररहित होऊन कर्म कर. पूर्वी घडलेल्या घटनांचा एक संस्कार माणसाच्या मनावर असतो. मागचं बरचसं काहीतरी आठवत असतं आणि सौम्य आणि त्याच्या तीव्र अशा प्रतिक्रिया बऱ्याच वेळा मनामध्ये असतात. भूतकाळापासून माणसाने शहाणपण शिकावं हे लक्षात ठेवून देवानी कदाचित स्मृती आपली जागृत ठेवली आहे. पण माणूस मात्र शहाणपणा शिकून चांगलं वागणं, चांगलं कर्म जे मनाविरुद्ध झाले ते तसं का झाले याचा शोध घेऊन आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करणे हे सोडून तो भडकून उठतो आणि काहीतरी वेगळंच करून घेतो. पूर्वस्मृतींच्या भावनेची एखादी तीव्रता निर्माण झाली आणि तिला जर नियंत्रणात आणल्या गेलं नाही तर मग तीच भावना मनामध्ये व्यापून राहते आणि सतत ती भावना मनामध्ये जी व्यापून राहते तिला इथे ज्वर असं म्हटलेलं आहे. आणि या ज्वरामुळे माणूस चांगलं काम करूच शकत नाही, चांगलं कर्म करूच शकत नाही. अर्जुनाला हे सांगणं फार कठीण आहे, कारण ज्वर नसेल तर तो युद्ध कसं करेल. श्रीकृष्ण म्हणतात की तू सूड भावनेने पेटून युद्ध करू नको. तिरस्कार, क्रोध या सर्व विकारांनी अंतःकरण हळूहळू दुर्बल होत राहतं. चांगल्यांच्या रक्षणासाठी आणि वाईटांच्या परिपत्यासाठी तू युद्ध कर. आजवर आपल्यावर झालेला अन्याय, अत्याचार यांच्या स्मृतींनी तू भडकून युद्ध कर. पण युद्ध करण्याच्या वेळी जर पूर्वीचे प्रसंग आठवून जर तू भडकत राहिला तर युद्ध कर्मामध्ये सुद्धा एकाग्रता होणार नाही. शत्रूचे डावपेच लक्षात घेऊन त्यांच्यावर मात कशी करायची हे सुचवणारी जी बुद्धी आहे ती क्रोधाच्या ज्वरामुळे कदाचित नीट काम करणार नाही. अशा प्रकारे सर्व क्षमतांचा पूर्ण वापर व्हायला हवा असेल तर कर्म करत असताना क्रोध, क्षमता, कामना, त्यानंतर द्वेष यासारख्या कोणत्याही विचारांचा ज्वर मनामध्ये असेल तर कर्मामध्ये आपलं अलर्टनेस ज्याला म्हणतो अवधान जे आहे ते पूर्णपणे राहत नाही. आणि मग शांतपणे कर्माची दिशा ठरवणं, नीट अवधानपूर्ण कर्म करणं, यासाठी ती व्यक्ती विगत ज्वर म्हणजे कोणत्याही विकारांचा ज्वर नसलेली असावी लागते. समजा एखादी फोर्स जी आहे म्हणजे पलटण ज्याला म्हणतो ती जर भडकलेल्या शिपायांची असेल तर तरी
जो सेनापती आहे त्यांनी मात्र शांत डोक्याने आखणी करत व्यवस्थित प्लॅनिंग करून सल्ले घेऊन योग्य निवड करून हल्ले करायचे असतात. त्याला त्यासाठी विगतच ज्वर होणं फार आवश्यक आहे. आणि सरते शेवटी बघा कृष्णं वंदे जगद्गुरुम. जिथे विकारांचा ज्वर असतो असं असलं तरी त्या युद्धामध्ये पूर्ण क्षमता वापरली जाण्यासाठी ज्वररहित व्हायला भगवान सांगतात. कोणतंही कर्तव्य कर्म जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी कामना आणि विकारांचा ज्वर अंतःकरणात चढू न देणं, शक्तिबुद्धीचा आणि वेळेचा अपव्यय होऊ न देणं, कर्मकुशलता कार्यक्षमता यांच्यासाठी भूतकाळात रेंगाळून विकारांचा ज्वर न ओढवून घेता भविष्यातील सुखांच्या मनोराज्यात वावरू नका असं इथे भगवंत सांगतात. वर्तमानातील आपल्या गोष्टींना कवटाळून देखील बसू नका आणि कर्मामध्ये पूर्ण लक्ष द्या. कोणत्याही क्षेत्रात जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर ही अत्यंत महत्वाची अशी गुरुकिल्ली आहे जी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणूनच भगवंत या ठिकाणी म्हणतात, म्हणूनच आपण या ठिकाणी भगवंतांना एकच म्हणणं आवश्यक आहे ते म्हणजे कृष्णं वंदे जगद्गुरुम. अशा कृतज्ञतेने आपण त्यांना नमस्कार करूया. आज आपली वेळ संपलेली आहे. आपण इथे थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं.